गेला कसा कुणा ठावर, विसरून मैत्रीचा गावर, कुण्या रागान केला या गातर, हुक्या सपनात जागती या रातर, खेळ तुझ्या खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुझ्या मैतर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्कूल में रोजाना जाने का अलग था मजा, फिर से मुझे स्कूल में जाने दो ना जरा. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते. महित सर, पाटील मॅडम, तसेच आमची वर्गमैत्रीण दीपिका खेडेकर, ती सुद्धा आज आमच्यामध्ये नाही आणि त्यांची आठवण. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. आई भरभरीच्या पदपर्शाने पावन झालेल्या चिकुत्राच्या दूषित आणि तिमापाच्या दूषित वसलेल्या चिमणी नगरीत आज कर्मवीर विद्यालय चिमणे या विद्येच्या कारणात बसलेल्या सर्व गुरुजनांचं, त्याचबरोबर मित्र आणि मैत्रिणींचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आकाशी झेप गेली पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा. 20 वर्षाच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. तरी मी या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी अविनाश यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. ओळख करून देते. आपली मैत्रीण दीपिका दत्तात्रय खेडेकर, जी सध्याची पूनम विक्रम गोईलकर या नावाने म्हणजे लग्नानंतरच्या नावाने मुंबईत राहत होती. तिचा 8-9 वर्षांचा मुलगा, पती आणि सासू यांच्या समवेत तिथे होती. त्याचसोबत ती नवऱ्याचा बिझनेस सांभाळत होती. बऱ्यापैकी तिचा संसार छान चालला होता.
या सगळ्यात असं म्हणजे सगळ्यात ती सक्रिय सहभागी असायची. खूप दृष्ट लागण्यासारखं तिचं जीवन छान चालू होतं आणि अशात दुर्दैवाने आज ती आपल्यासोबत नाही. यावर खरं तर आजही विश्वास बसत नाही. आम्ही काल तिच्या घरीही भेटून आलो सर्वांना. जुन्या आठवणी आपल्याला जाग्या करायच्या आहेत आणि त्याच कंटिन्यू पुढे ठेवायच्या आहेत. आणि आपला जो काही पूर्वीसारखं आपली जी मैत्री होती, शिक्षकांबरोबरचे जे नातं होतं, तेच आपल्याला अजून दृढ बनवायचं आहे. हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मला वाटतं याच्यातले आता बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या चांगल्या पदावरती काम करतायत आणि म्हणजे शाळेचं ते अचिव्हमेंट म्हणावी लागेल त्याबद्दल. सर्वांचे धन्यवाद. गुरुजन वर्गांचं जे काय आम्ही आहे ते त्यांच्यामुळेच आहोत. म्हणजे कष्टकरी आणि उत्पन्न जास्त अशा पद्धतीनं जवळजवळ 150 लिटर दूध आम्ही रोजचं हे करतो डेअरीला पडतो. म्हणजे आपलं म्हणून जर आम्ही ते गेले तर माझी पण अवस्था थोडी तशीच आहे. जास्त काय बोलत नाही. माझं नाव सुवर्णा म्हात्रे, दिलेलं बाहेरचं नाव. बरेचसे चेहरे आजच 10वी नंतर मला आजच पाहायला मिळाले. इथे येऊन खरंच छान वाटलं. तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं कुठे ना कुठेतरी कार्यरत आहात. इथं अनेक क्षेत्रामध्ये आहेत. कोण शेतकरी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वांनी चांगलं यश मिळवावं ही देवाकडे प्रार्थना करतो. मी थांबतो. आणि या शाळेमध्ये तुम्ही बोलावला यासाठी मी एवढ्यासाठी म्हटलं की 500-500 विद्यार्थी या शाळेमध्ये असायचे. मी टॉपरचा विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये शिकताना सुद्धा होतो. तसे विद्यार्थी तयार करायचं काम मी अखंड मनाने केले. परंतु मला बसायला जागा कुठं होती माहिती आहे का? कुठं असेल जागा मिळायची नाही. 2 बाकाच्या मधल्या भाग्यात मी बसायचो. इकडनं नाही तिकडनं जर समजा बाक ढकललं तर इकडं आणि चिमटा निघायचा. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शाळा होती. परंतु एवढे विद्यार्थी गजबजलेले असायचे. आणि काय रिक्वेस्ट यू ऑल, माझी तुम्हाला विनंती आहे. अशा आमची गुरुदक्षिणा म्हणा तुम्ही. पगार सरकारला दिला पण तुमच्याकडनं आम्ही काय घेतले? काय घेतलंय? तुम्ही एक काम करा की या शाळेला पुन्हा ते वैभव प्राप्त करून द्यायला तुम्ही मदत करा. बऱ्याच जणांची तुमची प्रकृती आहे तशीच आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत वाटचाल तुम्ही केलाय चांगली निश्चितच. पण एक गोष्ट इथून पुढे अंमलात आणली पाहिजे. ती कुठली? तर प्रकृती स्वास्थ्य हे तुम्ही आता चांगलं जपलं पाहिजे. कारण का पैसा आहे तुमच्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत. इथून पुढचा जर का आनंद घ्यायचा असेल, मला वाटतं आता तुमचं वय 35 ते 36 38च्या दरम्यान असेल. 40 नंतर बऱ्यापैकी वय हे उतार वय लागतो. त्यावेळी बऱ्याच व्याधी येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्या. याचं कारणही दुसरं आहे. पैसा आहे भरपूर आपल्याकडे, त्यामुळं बऱ्यापैकी नियंत्रण काही गोष्टीवर राहत नाही. आणि प्रकृती एकदा जर का बिघडली तर ती नंतर दुरुस्त करताना अडचणी ह्या निश्चित तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे कृपया काय करा, प्रकृतीची काळजी ही घ्या. ह्या खेडेगावामध्ये शिक्षण जे मिळतं ते अतिशय चांगलं असतं. ते तुम्हाला म्हणजे ठिकाणून सांगत नाही. त्याकडे असलेले एका हायस्कूलचे मुख्यालय तर त्याला लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड माहिती नाही. लक्षात घ्या. म्हणजे इतकं भयानक त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्याकडे असलेलं जे काही ज्ञान असतं ते आपल्या खेडेगावात मिळालेलं ज्ञानापेक्षा निश्चितच कमी असतं. आणि त्यामुळे तुम्ही ज्या ज्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टमध्ये आहात त्याकडे कोणा जास्त शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवून त्याकडे तुमचं हायएस्ट पोझिशन त्याकडे मिळवण्याचं तुम्ही काम केला तर त्याकडे या गावचं आणि या जिल्ह्याचं नाव त्याकडे करतो. मला वाटतं वेगवेगळ्या शासनाच्या योजना कामं असतात. त्यामुळे घरी जाणं होत असतं. त्यामुळे एक रिलेशन वेगळं असतं त्या पालकांशी आमचं. आणि मग त्या वेळेला बघितलं यावेळेची स्थिती तुमच्या पालकांची, घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती, आणि आज तुम्ही ज्या स्थितीला आहात
तुमच्याकडे जर बघितलं तर निश्चितपणे असं वाटतं की आम्ही सर्व शिक्षक धन्य आहोत की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जिथं आहात तिथं तुम्ही टॉपर म्हणून चांगले म्हणून काम करता आहात. हे ऐकल्यानंतर बरं वाटलं की म्हणजे माणसानं ज्या ठिकाणी कोणतंही काम असू दे, म्हणजे काहींना वाटतं मी इंजिनियर झालो नाही, अलका इंजिनियर झाली किंवा हा शिक्षक झाला किंवा बरीच काही चांगल्या पोस्टला गेली, पण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आहात तिथं तुम्ही आज जर बघितलं, तुमची जर ती पोस्ट जर बघितली तर तुम्ही चांगल्या प्रत्येक ठिकाणी चांगल्या पोस्टवरती काम करता. म्हणजे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर मात केलेली आहात सगळ्यांनी. आणि माझी परिस्थितीवर मात करत असताना तसं नित्यानंद सांगितलं की थोडंसं बागी वळून पाहायला पाहिजे. मी असं म्हणेन की त्यांनी सांगितलं की आई वडील पहिले गुरु असतात. घराच्या काट्याच्या टिकटिकनं आपल्याला टाईम मॅनेजमेंट शिकवली, पण घराच्या आईच्या कटकलीनं तुम्हाला लाईफ मॅनेजमेंट शिकवली. म्हणून तुम्ही आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्थिर जाऊन झाला. ज्या ठिकाणी तिथं तुम्ही सुखी आहात. सारे फिल्मचं एक गीत आहे, त्यातलं फक्त एकच कडवं आपण सगळ्यांनी म्हणायचं. एकची धर्म जगाला प्रेम पावे, दीन विपदीग जडी दीन बदलिग तयाचा ऊन उडवावे जगाला प्रेम पावे. करावो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि त्या सगळ्या धर्मांचा सार कुठला असेल तर मनुष्यानं मनुष्याशी कसं वागायचं, माणसानं माणसाशी कसं वागायचं, काय ही तत्व, हे नियम प्रत्येक धर्माचे सारखेच आहे. आता शेवटी एक संस्कृत श्लोक आहे, त्याचा उल्लेख मी केलेला आहे. तो श्लोक आपण सगळ्यांनी म्हणायचा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचे सार आई माझी. जय जय रवी समर्थ. मी तुमची एक मोठी बहीण किंवा तुमची वर्गमैत्रिणी समजा, कारण तुमचे आणि माझे शिक्षक सर्व तेच आले आणि या शिक्षकांनी आम्हाला अगदी मनापासून शिकवलं, आपल्यावर चांगले संस्कार केले आणि ती संस्कारांची शिदोरी घेऊन आज तुम्ही जे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तुम्ही जे यश मिळवत आहात, याचं सगळं श्रेय हे आपल्या गुरुवर्यांना. आज मला इथं बोलवलं, मी पहिल्यापासून म्हणजे कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता काम केलेलं आहे. त्याची पोच वाटते मला आज मिळाली. माझी आठवण घेतली मी धन्य झाला आणि अशीच तुमची उंच मला आकाशाला मिळून एवढीच माझी इच्छा आहे. रिटायर व्हायच्या अगोदर ही इमारत उभी राहण्यासाठी पाया घालून दिली. नंतर मी निश्चित झालो की मी रिटायर झाल्यानंतर का होईना इमारत उभी होईल. आणि आता सगळेजण तुम्ही बघत आहात की सगळ्यांचं सहकार्यातून एवढी भरी मोठी इमारत उभी राहिलेली आहे. आता इथं निकड आहे ती विद्यार्थ्यांच्या संख्येची. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि शाळेला पूर्वीचं वैभव प्राप्त करूया. तुम्ही आमचा सत्कार केला, मला अध्यक्ष केला, याबद्दल सगळ्यांचं समन्वयकांचं आभार मानतो आणि आता वेगळ्या पावली माझे जोड शब्द सांगतो.
स्वयंपाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉफी पुरवणारे पंटर. मिनिस्टर एक शाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ. बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ. पिरियडला तर नेहमी दंगल. तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोज तेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. जब छोटा था कितना प्यारा था सारा जहां. लगता है क्यों मुझको मैं यूं बड़ा हो गया. फिर से मुझे स्कूल में जाने दो